नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचे स्वागत आहे आपल्या दर्शन मॅथ स्टडी या यूट्यूब चॅनलवर. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 7वी स्कॉलरशिपचं क्रॉसवर्ड पझल अँड रिडल्स इंग्लिशचा जो हा चॅप्टर आहे, हा चॅप्टर आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. व्हिडिओला सुरुवात करण्याआधी आपल्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांना शेअर करा. तर तुम्हाला एक इम्पॉर्टंट नोटीस आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आपली जी दर्शन स्टडी अकॅडमी आहे, या अकॅडमीने विशेष उन्हाळी वर्ग ऑनलाईन बॅच सुरू केलेली आहे. कालावधी 1 मे ते 15 जून आहे. रात्री 7 ते 8, 8 ते 9 या वेळेमध्ये असणार आहे. आपल्या मुलांचा या बॅचमध्ये काय होणार आहे, आपल्या मुलांचा जो पाया आहे, हा आपण पाया तुम्हाला पूर्ण करून देणार आहोत. बेस जो आहे तो पक्का करून देणार आहोत आणि बॅचची फी फक्त 299 रुपये आहे. पहिल्या 20 स्टुडंटला 299 फी, म्हणून आताच आपली सीट बुक करा, कारण की फी खूप कमी केलेली आहे आपण बरोबर. तर आपल्या बॅचची वैशिष्ट्ये काय, रेकॉर्डेड क्लास उपलब्ध मिळेल, डेली नोट्स, PYQ टेस्ट सिरीज अँड डाऊट क्लिअर. संचालक कुमार, दर्शन पंकज सोनार, स्वतः मी. आणि मग मार्गदर्शन तुम्हाला कोणाला मिळेल, मार्गदर्शन करणारे तुम्हाला श्री पंकज अशोक सोनार, माझे वडील स्वतः. ठीक आहे. तर तुम्ही या बॅचला नक्कीच जॉईन व्हा, कारण की कमी फीमध्ये आपण ही बॅच, तुमचा बेस जो आहे, तुमचा बेस आहे ना, हा जो बेस पक्का करून देणार आहोत. मॅथ, इंग्लिश, इंटेलिजंट अशा विषयांचा बेस तुमचा आम्ही पक्का करून देणार आहोत. चला तर आपल्या आता चॅप्टरकडे जाऊया. तर आपला क्रॉसवर्ड पझल्स अँड रिझल्ट्स हा जो चॅप्टर आहे, या म्हणजे कोडीची उत्तरे बघा. आय हॅव 4 लेग. आपला पहिला प्रश्न हे बघा, आय हॅव 4 लेग्स. मला 4 पाय आहे. बट आय कॅन नॉट वॉक. मी चालू शकत नाही. मी कोण आहे बघा, मला 4 पाय आहे. तर बघा, डॉग, कुत्र्याला 4 पाय आहे, पण इथे काय सांगितले, आय कॅन नॉट वॉक, मी चालू शकत नाही. डॉगचं म्हणून ए नाही येणार. मग सेकंड, काऊला 4 पाय आहे पण चालतीही, म्हणून काऊ नाही येणार. कॅट चालते, कॅट नाही येणार. टेबल बघा, टेबल हे आपलं याचं उत्तर येईल, कारण की बघा, टेबलला 4 पाय आहे पण टेबल चालू शकत नाही. बरोबर. बरं, आता आपल्या नेक्स्ट क्वेश्चनकडे. आय एम टॉल वेन आय एम यंग. मी जेव्हा तरुण होतो तेव्हा मी उंच होतो. आय एम शॉर्ट वेन आय एम ओल्ड. व्हॉट आय एम. ती जेव्हा यंग होती तेव्हा ती अशी टॉल होती. झाड बघा, मग झाड होतं का, झाड मोठं तर मोठंच राहतं. जेव्हा टॉल, यंगला टॉलच असतं, नंतर म्हातारपणी उलट जास्त मोठं असतं, म्हणून झाड नाही येणार. एग, अंड काहीच नाही बद्दल असतं. एगमध्ये सेम साईज असते, एग नाही येणार. त्यानंतर स्टिकसुद्धा नाही येणार, स्टिकमध्ये ती साईज तेवढी असते. त्यानंतर कॅन्डल बघा, आपण अशी कॅन्डल असते बघा, हे बघा, अशी कॅन्डल असते आणि हे कॅन्डलला आपण अशी पेटवतो आणि मग ती पेटवल्यावर ती संपत्ती. मग त्याचं मग उत्तर काय, आपलं कॅन्डल हे आपलं करेक्ट आन्सर असणार आहे. चला आता आपल्या नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊया. यू कॅन रीड मी. आय एम मेड फ्रॉम पेपर. आय हॅव लिव्ज बट आय एम नॉट अ ट्री. तुम्ही मला वाचू शकतात. मी कागदापासूनच बनलेला आहे, पण मला पानं नाही आणि मी झाड पण नाही. आपण त्याला वाचू शकतो, तो पानांपासून बनलेला आहे, म्हणजे पेपर आपल्या वहीच्या पानांपासूनच बनलेला आहे. त्याला पानं नाही, पानं नाही बरं का झाडावरील, आणि ते झाडसुद्धा नाही. मग मी कोण, हे बघा, पेन्सिल नाही, पेन लिहिणारा असतो, पेन पानांपासून थोडी बनतो. बॉक्स नाही, बुक बघा पानांपासून बनतो आणि त्याला पानं असतात, पेपर्स असतात, म्हणून बुक हे आपलं करेक्ट आन्सर आहे. चला तर आता आपण बघूया नेक्स्ट क्वेश्चन. गोज अप बट नेवर कम्स डाऊन. व्हॉट्स दॅट. गोज अप म्हणजे उंची वाढते, बट पण कमी होत नाही. काय वाढतं पण कमी होत नाही, काय वाढतं पण कमी होत नाही. बघा, हाईट एकदाची वाढते पण कमी होत नाही, कमी होतं डायरेक्ट नाही. बघा, हाईट नाही येणार. वेट वाढतं कमी होतं. मग लेवल वाढते कमी होते, पण वजन, एज, वय वाढतं, नंतर त्याला कमी करता येत नाही. वय वाढल्यावर त्याला पुन्हा आपल्याला कमी होत नाही. पण आपलं जे करेक्ट आन्सर असणार आहे ते ऑप्शन नंबर 3 असणार आहे. चला तर आपल्या आत्ता नेक्स्ट क्वेश्चनकडे. आय एम अ पार्ट ऑफ अ बर्ड. आय एम अ सॉफ्ट व्हेरी लाईट. द हेल्प बर्ड्स टू फ्लाय. हू एम आय. मी पक्ष्यांचा पार्ट आहे, अवयव, मी पक्षीचा अवयव आहे. आय एम सॉफ्ट अँड व्हेरी लाईट. मी एकदम सॉफ्ट, मऊ आहे आणि हलका आहे. आय हेल्प बर्ड टू फ्लाय. मी पक्ष्यांना उडायला मदत करतो. पक्ष्यांना उडायला काय मदत करतं, आय डोळा करतो का, नाही, पण त्याचं काय, आय डोळा करतो, पण त्यांनी काय सांगितलं, सॉफ्ट अँड व्हेरी लाईट.
मग लेग पाय करतो का नाही, क्लॉथ करतो का नाही. जे पक्ष्यांना मेन उडणारे मदत करतात ते म्हणजे फिदर. फिदर असल्यावरच पक्ष्यांना उडता येईल ना, म्हणून आपलं जे करेक्ट आन्सर असणार आहे ते असणार आहे फिदर. चला आता आजच्या आपल्या नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊया. आय यूज निडल्स अँड थ्रेड्स. मी सुया आणि दोरा वापरतो. मी कातर आणि आय अँड सीझर्स अँड बटन्स. आणि कात्र्यानी बटणे अँड ऑल सॉर्ट्स ऑफ क्लोथ. आणि सगळ्या तऱ्हेची कपडे. आय टेक मेजरमेंट अँड मी घेतो मापे. देन स्टिच ग्रॅडमेंट्स मी मग शिवतो कपडे. हे बघा, पुन्हा बघा. आय यूज निडल्स अँड थ्रेड्स अँड सिसर्स अँड बटन अँड ऑल सॉर्ट ऑफ क्लोथ्स. आय टेक मेजरमेंट अँड वेन स्टिच ग्रॅडमेंट्स हू एम आय. मी वापरतो सुयानी धागे आणि कात्र्यानी बटणे. सगळ्या तऱ्हेचे कपडे मी घेतो मापे, मग मी शिवतो कपडे. खूप सोपं. टेलर. कारण की टेलर काय घेतो, आपलं माप घेतो, शिवतो आपले कपडे. कुक नाही, टीचर नाही, आर्टिस्ट नाही. बघा खालचं क्वेश्चन. ठीक आहे. शब्दकोड्यातील 4 अर्थपूर्ण शब्द तयार करण्याकरिता योग्य अक्षर निवडा. बघा आर टाकल्यावर बघा, इथे जर आर टाकला आपण तर रायर हा नाही येणार. इथे जर आर टाकला तर गिअर नाही येणार. यस टाकल्यावर बघा सायर हा शब्द नाही होत. टी टाकल्यावर बघा टायर, त्यानंतर गेट. तर बघा मग गिअर आपलं जे थर्ड ऑप्शन टाकल्यावर गेट आणि टाईट, म्हणून आपला ऑप्शन नंबर 3 इज द करेक्ट आन्सर. विद्यार्थी मित्रांनो, हे खूप सोपं आहे म्हणून आपण याचे 5-6 प्रश्न पूर्ण केलेले आहे. मग आता विद्यार्थी मित्रांनो, यात तुम्ही वेळ घालवू नका. पुढचा टॉपिक आपण लगेच घेऊन येणार आहोत. तोपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. जय हिंद.